ऐकायला जावं लागेल. काही ना काहीतरी प्रपंचाचं चिंतन आपल्या मनामध्ये देण घेण काही ना काहीतरी सुरू असते. परमेश्वराचं चिंतन कमी आणि संसाराची चिंता आपल्या डोक्यात जास्त भरलेली असते. चिंतन नाही, चिंतन फार कमी असतात. आपली चिंतनाची बुद्धी पुन्हा त्याचा वेग वाढवण्यासाठी चिंतनाचा आपल्या अंतःकरणामध्ये सात्विकता प्राप्त होण्यासाठी आपल्याला शुद्ध सात्विक परमेश्वराचं ज्ञान होण्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे. आणि पर्व काळावर केला गेलेला सत्संग आपल्याला अधिक फळ देतो. एरवी ऐकलेली कथा आणि पुरुषोत्तम मासामध्ये केलेलं श्रवण हे आपल्याला फायदा देतं. प्रकृती बरी नसताना घेतलेली पेन किलर आणि सर्व काही ठीक असताना घेतलेली पेन किलर फरक आहे. अहो म्हणले तुम्ही गोळी कशासाठी खाल्ली? काहीच दुखत नाही, सहज खाल्ली. म्हणलं काय परिणाम जाणवेल त्याचा? एखाद्याला विचारलं काय प्रकृती बरी नाही का? ठीक आहे पेन किलर खाल्ल्यावर तो म्हणेल मला समाधान वाटतंय. रोगी माणसाला औषधाची गरज आहे आणि भोगी माणसाला सत्संगाची गरज आहे. रोग दूर करायचा आहे औषध खा आणि भवरोगातून मुक्त व्हायचंय सत्संग करा. सामान्य रोग औषधानं बरे होतात आणि भवरोग सत्संगानं तरला जातात. मग भवरोगाचं दुःख कधी नाहीच होतं. चिंता सोडा आणि चिंतन करा. चिंतेमध्ये प्रविष्ट होऊ नका. का होऊ नका? त्याचं कारण आहे आपण पराधीन आहोत. आपल्या हातामध्ये काही नाही. आपण कितीही प्रपंचासाठी काही केलं तरी हा प्रपंच पुढे 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 सरकत राहतो. हाताला काही लागत नाही आणि शेवटी आपल्या वाट्याला एकच गोष्ट येते, त्याचं नाव आहे पश्चाताप. परमार्थ ताप नाहीसा करतो आणि प्रपंच आपला ताप वाढवतो. नुसता वाढवत नाही, निरंतर पश्चाताप होतो. आपल्याला तापच आहे ना, पश्चाताप तरी तापच आहे आणि त्रिविध ताप तरी तापच आहे. भावार्थ रामायणामध्ये ओवी संसारी एक झाला होता, ही तव समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता. असं कधी घडलं नाही. संसारिक यांनी संसार केला आणि संसारिक सुखापासून हा मुक्त झाला असं होऊ शकत नाही. की काही काही माणसं आपल्याला सहज मोठ्या शब्दामध्ये सांगून जातात की तुम्ही संसार करा, महापुरुषांनी संसार करून परमार्थ केला असं म्हणतात. काही काही लोक आपल्याला ज्ञान पाजळत असताना सांगतात असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी. अहो उन्हामध्ये उभं राहायचं आणि सावलीची अपेक्षा करायची, जमेल का? ज्ञानोबरायांची सांगण्याची भूमिका वेगळी आहे. संसार देहानं करा आणि मनानं असोनी संसारी. पण पुढचा शब्द कसा आहे? जिव्हे वेगू करी. मनाने प्रपंच करा असं नव्हे, शरीराने प्रपंच करा आणि मन मात्र परमेश्वराच्या चरणाकडे द्या. मन मात्र परमेश्वराकडे लावा. देह कुठं आहे हे महत्वाचं नाही, मन कुठं आहे हे महत्वाचं आहे. सावता बाबा जरी शेतात असले तरी मन पंढरपुरात होतं. गोरोबा काका जरी शेतात असले तरी मन पंढरपुरात होतं. नामदेवराय, जनाबाई, ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, मीराबाई, सखूबाई, गोरोबा काका, सावता महाराज, सेना महाराज, संताजी महाराज, सगळ्या महापुरुषांचं बघा शरीराने त्यांनी व्यवसाय केला. कोणी न्हाव्याचा व्यवसाय केला, कोणी कुंभाराचा व्यवसाय केला, कोणी शेती केली, कोणी काही केलं. पण हे जे सगळं काही केलं ते शरीराने केलं.
आणि मनाने कुठे होते? पण महाराज म्हणतात नाही का गवळणीमध्ये वर्ण आलेले मन हे गोविंदी देह काम करीवो. मन गोविंदामध्ये आणि देह मात्र प्रपंचामध्ये. का? त्यांना माहित होतं जड असणारा देह आणि चेतन असणारी आपली मनाची भावना आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीकडे घेऊन जाणार. संसारामध्ये किती प्रयत्न केले, किती प्रेम केलं, किती कष्ट केले, तरी आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचा आपल्यावर प्रेम असेलच असं सांगता येत नाही. पण परमार्थामध्ये तसं नाही. आपण ज्याला जीव लावला तो आपल्याला लावतोच. पांडुरंगाचं बघा, ज्यांनी ज्यांनी परमेश्वराचं भजन केलं, ज्यांनी ज्यांनी परमेश्वराचं चिंतन केलं, परमेश्वराने त्यांची लाज सांभाळली. कुणासाठी वस्त्र झाला, कुणाच्या घरी काही 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 जशी जमेल तशी कामं परमेश्वरानं केली. पण प्रपंचामध्ये आपण ज्यांच्यासाठी बेजार झालो त्यांनी आपल्या पदरामध्ये सुख टाकलं नाही, उलट दुःखच टाकलं. आपल्याला राजा भृतुहरीचं उदाहरण माहित आहे. आपल्याला भृतुहरी नावाचा राजा एका साधूने त्याला फळ दिलं होतं. हजारो वर्ष हिमालयामध्ये साधना केली त्या साधूने आणि त्या साधूला एक फल प्राप्त झालं, फळ मिळालं. साधूला वाटलं आपल्या नगरीचा राजा फार चांगला आहे, भाविक आहे, भक्त आहे, ऋषींना मुनींना ब्राह्मणाला सांभाळणार आहे. हा राजा जिवंत राहणं महत्वाचं आहे. म्हणून त्या ऋषीने ते साधना केलेलं फळ आणलं आणि राजाला दिलं. सांगितलं महाराज हे फळ खाल्ल्यानंतर तुम्हाला अमरत्व प्राप्त होईल, म्हातारपण येणार नाही आणि तुमचं शरीर नेहमी तरुण राहील. आता राजाने ते फळ घेतलं. राजाला वाटलं मी फळ खाऊन काय उपयोग आहे, मी जर फळ खाल्लं तर माझी बायको म्हातारी होईल. मग त्याने फळ उचललं, ते आपल्या राणीला दिलं. राणी हे फळ खाल्ल्यानंतर मनुष्याला अमरत्व प्राप्त होतं, जरा येत नाही आणि वृद्धत्व प्राप्त होत नाही, हे फळ तू खा. राजानं राणीला दिलं. राजाचं प्रेम राणीवर, पण राणीचं प्रेम राजावर नव्हतं. कुणावर होतं? राणीचं प्रेम प्रधानावर होतं. तिला वाटलं मी वृद्ध झाले आणि माझा प्रियकर म्हातारा झाला तर, पण तिने आपल्या प्रियकराला फळ दिलं. बरं, प्रधानाचं तरी प्रेम राणीवर होतं का? त्याचं प्रेम भांडे घासणाऱ्या दासीवर होतं. त्यांनी फळ उचललं, दासीला नेऊन दिलं. पण दासीचं शुद्ध प्रेम राजावर होतं. तिला वाटलं मी फळ खाल्लं आणि मी तरुण राहिले, मला वृद्धत्व नाही आलं तरी जन्मभर मला लोकांची भांडे घासूनच खायचं. त्याच्यापेक्षा माझ्या नगरीचा राजा हा चांगला राहायला पाहिजे, म्हणून तिने ते फळ उचललं आणि सकाळी सकाळी राजवाड्यामध्ये आली आणि राजाला सांगितलं महाराज हे फळ तुम्ही खा. राजा म्हणला काल 8 वाजता माझ्याजवळ जे फळ होतं ते सकाळी पुन्हा 8 वाजता माझ्याकडे आलं कसं? त्यांनी त्या बाईला विचारलं बाई हे फळ तुला कुणी दिलं? तिने सांगितलं महाराज कुणी दिलं हा विषय महत्वाचा नाही, सत्संगाचं आयोजन कुणी केलं हे महत्वाचं नाही, आपल्याला ऐकायला मिळालं हे महत्वाचं आहे. स्वयंपाक कुणी केलं हे महत्वाचं नाही, आपलं पोट भरलं हे महत्वाचं आहे. त्याच्या पाठीमागे कोण होता, कसं नियोजन झालं, यांना नानाची तारीख मिळाली कशी, या प्रश्नमंजुषेमध्ये वेळ घालायचा नाही. अधिक मासामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं एवढंच पाहायचं. ती राणी म्हणती, दासी म्हणते महाराज
चौकशी करत बसून वेळ घालू नका. मी तुम्हाला दिलं ना हे खा. राजा म्हणतो हे खरं आहे, पण मला हे सांग की हे फळ तुझ्याकडे आलं कसं. तिनं सांगितलं, महाराज तुमच्या राजवाड्यामध्ये जो प्रधान आहे त्याचं माझ्यावर फार प्रेम आहे म्हणते. तुम्हाला रोज मेसेज पाठवतो, आय लव्ह यू, आय लव्ह. असं राजाने प्रधानजीला बोलून घेतलं. प्रधानजी, हे फळ तुम्ही दासीला दिलं बरोबर. हो महाराज दिलं. पण दासीला हे दिलेलं फळ तुमच्याकडे कसं आलं. महाराज जाऊ द्या ना, तो विषय कशाला. अरे तसं नाही म्हटले, मला सांग. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही ज्या राणीवर जीवापाड प्रेम करता त्या राणीचं कवडी भर प्रेम तुमच्यावर नाही, त्या राणीचं प्रेम माझ्यावर आहे आणि तिने मला हे फळ दिलं. राजाला वाईट वाटलं. राजा म्हणतो, धिक्कते स्वभाव जीव नश्य धिक्कार वद्देहिना. धिक्कार असो या जीवनाचा, धिक्कार असो या देहाचा, धिक्कार असो या प्रपंचाचा आणि धिक्कार असो या नाशिवंत प्रेमाचा. मी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं ती मला धोका देते, त्यालाच नाही. असे धोके बऱ्याच जणांना मिळाले. हे राजा भृतुहरीच उदाहरण नाही एकट्याच, असे कित्येक भृतुहारी आहेत जगात, नाही का. मला धोका दिला, उपरती निर्माण झाली आणि राजाने प्रपंच सोडून देऊन परमार्थामध्ये विलीन झाला. त्याला ती कळालं, त्याला ते उमजलं, त्याला ती प्राप्त झालं. पण आपल्याला ती कळत नाही, आपल्याला ती उमजत नाही. कितीही जरी सत्संग ऐकले, कितीही जरी प्रवचन ऐकले, कितीही जरी कथा ऐकली, तर ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये सुपिकत्व निर्माण होत नाही, ज्याला वापसा म्हणतात आपल्याकडे, नाही का. तुमच्याकडे काय म्हणतात, वापसा. संजय महाराज. आणि कोरड वायूवर पेरून जा तरी ती उगवत नाही. मग कुठं उगवत ती, वापसा असलेल्या जमिनीमध्ये. वापसा कशाला म्हणतात, फार चिखलही नाही आणि फार कोरडही नाही. तसं आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धेचा वापसा होणं महत्वाचं आहे. श्रद्धेचा वापसा, की आपल्याला असं झालं पाहिजे की प्रपंच निरर्थकही वाटू नये आणि सार्थकही वाटासही वाटू नये. तुम्ही जर प्रपंचामध्ये सुख आहे म्हणून भोगाल तर दुःख मिळेल, आणि प्रपंच दुःख रूप आहे म्हणून सोडाल तर तुमचं लक्ष पुन्हा त्याच्याकडे जाईल. मुक्ताबाई, काही काही माणसं प्रपंच सोडतात आणि क्षेत्रावर वास्तव्याला जातात आणि तिथे जाऊन काय करतात, प्रपंचच करतात. शरीराच्या भोगाचा त्याग करण्याचा प्रयत्न करणारी माणसं सुद्धा, ती माणसं कोणत्या गोष्टीसाठी, कोणी मानासाठी, कोणी धनासाठी, कोणी पदासाठी, कोणी प्रतिष्ठेसाठी वाटचाल करतातच ना. मग हा प्रपंचच, मला धन मिळावं वाटते, प्रपंचाचंच एक अंग आहे. म्हणून महाराज म्हणतात, अनुभवोदित शास्त्र मिलिनो भाषितं यो करजले व्रतकर स्थिती नोदानं सर्वांत देहं सुखिनो भवन्तु. याच्या अपेक्षेमध्ये पडू नका. का पडू नका. प्रपंच केला तरी होणार आहे आणि नाही केला तरी पुढे चालत राहणार. पण परमार्थ मात्र आपल्या जीवनामध्ये करावाच लागणार. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. संसार नाही केला तरी चालेल. आपल्यासारखे कोटी लोक या जगात आले, राहिले,
जगत आहोत आणि पुढे मरणार आहोत. प्रोत्साहन महत्वाचे आहे कुठल्याही कार्यामध्ये. एखाद्या वेळेला अज्ञानी माणसं जर परमार्थ करू लागली तर जुन्या सत्संगातल्या लोकांनी त्यांना आधार देणं महत्वाचं आहे, पाय खेचणं नाही. 4-2 पोरं परमार्थ करत बरं आहे ना, वाम मार्गाला जाण्यापेक्षा सत्संग ठेवतात. याचा आनंद वाटावा का दुःख वाटावं? काय वाटावं? याचं आनंद वाटावा. अरे लोक हॉलला लग्न ठेवतात, यांनी हॉलला कथा ठेवली. लोक हॉलला वाढदिवस ठेवतात, यांनी यदू अवधूत चिंतन ठेवलं. खेद वाटावा का आनंद वाटावा? आनंद वाटावा. प्रपंचामध्ये ओढाओढी असते, परमार्थात ओढाओढी नसते. परमार्थामध्ये आपली ओढ असते भगवत प्राप्तीची. इथं काही खेचण्यासाठी खेचून काही मिळवायचं नाही, पुढे जाऊन परमेश्वराला भेटायचे, मागे राहायचं नाही. मी सानिध्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक साधकाला सांगत असतो, कोणाचे पाय ओढण्यासाठी परमार्थ करू नका, भगवंताच्या प्राप्तीची ओढ निर्माण होण्यासाठी परमार्थ करा. कोणाची निंदा करू नका, कोणाला वाईट म्हणू नका. अरे बाबा, आणि मी अमुक झोलकर नानाचा शिष्य आहे, मी नानाचा साधक आहे, मी दुसऱ्या महात्म्याला मानित नाही, असं जर तुम्ही म्हणाल तर तुमच्या एवढा परमार्थात मूर्ख कोणीच नाही, लक्षात ठेवा. अरे तहान लागल्यावर पाणी ओढ्याचं आहे का नाल्याचं आहे ते पाहायचं नसतं, पिऊन बाजूला होऊन तृप्त व्हायचं असतं. मी रायपूरचंच पाणी पितो असा जर मुंबईला जाऊन मनुष्य म्हणू लागला तर डेड बॉडीच आणावी लागते. नाही कळालं? तुमच्या लक्षात नाही आला विषय. रायपूरचं तू पाणी पितोस खरंय, पण तेच पाणी तुला प्रत्येक ठिकाणी मिळेल असं नाही. मग जिथं जे पाणी मिळेल ते पिऊन तहान भागवावी लागते. परमार्थामध्ये सुद्धा तसंच आहे. जिथं कोणी महात्मा सांगणारा भेटेल, ऐकायला मिळेल, ते स्थळ कोणतंही असो, सांगणारा कोणी असो, आपली तृप्ती महत्वाची आहे, बाकी काही महत्वाचं नाही. कुळ महत्वाचं नाही, गोत्र महत्वाचं नाही, परंपरा महत्वाची नाही. आपल्याला फक्त सद्विवेक प्राप्त करून देणारा महात्मा महत्वाचा आहे. मग तो कोणत्याही परंपरेने प्राप्त होतो आपल्याला. सत्संगम परम सुखम भवेन लभ्येत ज्ञानिहा उदको प्राशनम तृप्ती सकलार्थ विवरतः. जसं जगातलं कुठलंही पाणी आपली तहान भागू शकतं, तसं जगातला कुठलाही सत्संग आपलं कल्याण करू शकतो. मग तो हॉलला आहे का त्र्यंबकला आहे का पंढरपूरला आहे का भडाण्यात आहे का संत धामामध्ये आहे ते महत्वाचं नाही, तो सत्संग आहे हे महत्वाचं आहे. आपलं कल्याण करणार आहे. आणि म्हणून नेहमी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात, भोगाव्या लागतात प्रपंचामध्ये. तसं परमार्थाच्या दशेमध्ये सुद्धा वावरत असताना आपण एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे. काय लक्षात ठेवलं? की एक दिवस आपण जाणार आहोत. कबीरजींचं खूप गोड पद आहे. कबीरजी म्हणतात, तेरे जैसे लाखों आए लाखों इस माटी में समाये. किती आले, किती गेले, किती येतील, किती जातील हे महत्वाचं नाही. फक्त एवढंच महत्वाचं, काया नगर के सौदागर तुझे अपने वतन को जाना है, तुझे अपने वतन को जाना है, तुझे जाना है, तुझे अपने वतन को जाना है, तुझे
मुलगा आहे, बाप म्हणतो मुलगा आहे. पण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपले मायबाप कोणी नाहीत आणि आपण कोणाचा मुलगा नाही. आलोत एका ठिकाणावरून, जायचं एका ठिकाणी, भोगलं एक, केलं एक, प्राप्त झालं एक, पण त्याच्यासाठी आपल्याला सत्संगाची निर्मिती होणं हे महत्वाचं आहे. आणि आपल्या परमभाग्याने तो सत्संग मिळालेला आहे. पुढे एकादश स्कंदाला प्रारंभ करण्यापूर्वी सगळेजण 1 मिनिट नाम चिंतन करूया आणि मग एकादश स्कंदाला प्रारंभ करूया. सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल रे विठ्ठल विठ्ठल, माझ्या विठ्ठला माय बाबा, विठ्ठल विठ्ठला माय बाबा, विठ्ठल विठ्ठल माय बाबा, विठ्ठल विठ्ठल एकादश स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे जीवन आहे, बाकीच्या दशमस्कंदामध्ये परमेश्वराने ज्या लीला केल्या त्या दशमस्कंदातल्या लीला मी यशोदेचाच बाळ आहे हे सिद्ध करण्यासाठी केल्या. आणि एकादश स्कंदामध्ये ज्या लीला भगवंतानी जी लीला केली ना ते मी परमात्मा आहे हे जगताला दाखवण्यासाठी. दशमस्कंदात तो म्हणतो मी बाळ आहे आणि एकादश स्कंदामध्ये सांगतो की हे जगत माझं बाळ आहे. या सगळ्यांचा सूत्रधार मी आहे. हे जगातले सर्व सूत्र, ही जगातली उपरोक्षता, हे जे काही आहे ते माझ्यापासून आहे. आता भगवान परमात्म्याचा प्रपंच
भगवान परमात्म्याचा संसार, भगवंताची लीला कुठल्या तरी अपरोक्षत्वानं चाललेली आहे. आपल्याला माहित आहे उद्धवाला एकादश स्कंदामध्ये भगवंतानी तत्वबोधाचा पाना पाजला, पण त्या उद्धवाला झालेला निर्माण झालेला अहंकार परमेश्वराने दूर केला. उद्धव देवाच्या सानिध्यामध्ये राहायचा, देवाच्या सानिध्य सुखाचा आश्रय त्याला होता, पण नित्य देवाचं सानिध्य असून सुद्धा त्याचा अहंकार गेला. त्याला असं वाटायचं की माझ्यासारखा शहाणा कुणीच नाही. तुम्हाला असं वाटतं का देवदेव करणारी माणसं अहंकारापासून दूर असतात? उलट न करणाऱ्यापेक्षा देवदेव करणाऱ्यापेक्षा देवदेव न करणाऱ्यांच्या जवळ अहंकार कमी असतो. करणाऱ्यांच्या जवळच हल्ली आपल्याला जास्त सापडतो. मी असा आहे, मी तसा आहे, मी हे केलं, मी ते केलं, अशी भूमिका निर्माण होते अंतःकरणामध्ये. आपल्याला हे स्वांत सुख प्राप्त होतं, पण भगवान परमात्म्याला भक्ताच्या जीवनामध्ये काही चालेल त्याला, भक्ताला निर्माण झालेला अहंकार परमेश्वराला सहन होत. जसं आई बाळाचं काही सहन करते, पण बाळाला झालेला आजार तिला सहन होत नाही. एखाद्या बाळाला ताप आली, बाळाचं नाचणं पचवण्याची ताकद असते तिच्याकडे, बाळाचं हसणं पचवण्याची ताकद असते तिच्याकडे, पण आईकडे बाळाला काही एखादा रोग झाला, एखादा ताप आला किंवा एखादी काही ती प्राकृतिक स्वास्थ्यामध्ये काही बिघाड झाला, तर आई ते सहन करू शकत नाही. हे तसंच आहे. परमात्मा सर्व काहीही सहन करेल, पण भक्ताला निर्माण झालेला अहंकार परमेश्वराला सहन होत नाही. एके दिवशी भगवान जेवायला बसलेले आहेत. आता द्वारकेचे राजे आहेत बरं का भगवान, लक्षात ठेवा. आता सार्वभौम सत्ता आहे, 16,108 बायका आहेत, प्रपंच मोठा आहे. पण प्रपंच मोठा असून सुद्धा भगवंताला त्याचं काही नाही. पण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने भगवंताला गोकुळातल्या गवळणींची आठवण यायचीच. मला आठवण काढावी लागते. प्रेमी जनांची आठवण काढावी लागत नाही, ती मनातून आपोआप येते, कोण्या ना कोण्या निमित्तानं प्राप्त होते. आईची आठवण, बापाची आठवण, मित्राची आठवण काही काढावी लागते का? जसं उसने घेतलेल्या पैशाची आठवण काढून द्यावी लागते माणसाला, की तुम्ही माझ्याकडून 500 रुपये घेतले होते, काढून द्यावी लागते. व्यवहारामध्ये एखादी आठवण करून, अहो म्हटले तुमची माझी भेट झाली होती त्र्यंबकला, आठवण काढून द्यावी लागते. पण ज्या लोकांच्या सानिध्यामध्ये आपला काही बालपणीचा काळ गेलेला आहे, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते आपोआप येते. आईची आठवण येते, बापाची आठवण येते, लहानपणीच्या मित्राची आठवण येते, आपल्या गावची आठवण येते, माहेरची आठवण येते. माणसाला सगळं काही आठवतं आणि ते आपोआप आठवतं. भगवान एके दिवशी जेवायला बसले आणि देवकी मातेनं सुंदर स्वयंपाक केला आणि त्या स्वयंपाकामध्ये काही दूध दह्यासारखे पदार्थ ठेवले. आता दही वाढल्याबरोबर ताटात दही पाहिलं की कृष्ण परमात्म्याला आठवण झाली. कोणाची? त्या गोकुळच्या गवळणींची आठवण झाली. आणि ताटावर बसलेले भगवान ढसा 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 रडायला लागले, बाजूला जाऊन बसले. देवकी घाबरली, रुक्मिणी घाबरली, सत्यभामा घाबरली आणि त्यांनी बलरामाला विचारलं, दाऊ
बलराम दादा कृष्ण का ताटावर उठून गेले? उद्धवही बाजूला जेवायला बसला होता. उद्धवानी सांगितलं. उद्धव जवळ गेला आणि भगवंताला विचारतो, भगवान आपका रोने का कारण क्या है बताओ मुझे. सांगितलं, उद्धवा माझ्या डोळ्यामध्ये जे पाणी येतं ते माझ्या रडण्याचं मुख्य कारण, बाकी काही नाही. मला गोकुळच्या गवळणीची फार आठवण येते. ज्यांनी मला जीव लावला, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी मला सांभाळलं, ज्यांनी मला हे सुख दिलं, आणि त्या माझ्या गवळणीची आठवण येते. उद्धवा अरे मी आलो तेव्हापासून त्यांना भेटायला गेलो नाही. मी आलो तेव्हापासून त्यांची भेटगाठ घेतली नाही. उद्धव म्हणतो, भगवान मायेतून मुक्त होतो तो देव, विषयापासून ब्रह्मज्ञान सांगणं सोपं आहे. कोणी सांगतं विषय अवघड आहे, पण साधी तंबाखू सुटत नाही. माणसं सांगतात विषय कठीण आहे, साधी बिडी सुटत नाही. आमच्याकडे एक महात्मे होते, ते खूप मोठा वेदांत सांगायचे. देह असा आहे तसा आहे सांगायचे. त्यांना बिड्या ओढायचा छंद होता. आम्ही त्यांना सांगायचं, बाबा तुम्ही म्हणता देह असा आहे तसं नाही, तुम्हाला पिढीची आसक्ती का? अरे तिची आसक्ती जर नसती तर म्हणजे वैकुंठ कसा मिळेल आपल्याला? तिच्या दुरात वैकुंठ दिसतो आपल्याला. आसक्ती सुटत नाही. सांगणं सोपं आहे, पण त्या अवस्थेला प्राप्त होणं अवघड आहे, कठीण आहे. सांगणं सोपं आहे. मायातीत झालं पाहिजे, विषयातीत झालं पाहिजे, भेदभावाच्या पलीकडे गेलं पाहिजे, स्वांत सुख भोगलं पाहिजे, सोपं आहे हे. भगवान म्हणतात, उद्धवा तूच एक काम कर. काय काम कर? तूच गोकुळला जा आणि गोकुळामध्ये जाऊन त्या ज्या गवळणी आहेत त्या गवळणीच्या मनामध्ये माझ्याबद्दल जे प्रेम आहे तर त्या प्रेमाची तीव्रता कमी करू द्या. जा. बानंद यशोदा माता मजसाठी देती प्राण, उद्धवा एक काम कर, शांत बन कर जा. उद्धवा शांत बन कर जा. त्या गोकुळ वासी भगवान म्हणतात उद्धवाला. उद्धवानं सांगितलं, देवा त्या गोकुळच्या सामान्य बायांना मी काय शिकू? अरे त्या सामान्य गवळ्याच्या बाया, त्यांची समजूत काढायला कोणीतरी साधी बोळी बाईच पाठवावी लागेल. माझ्यासारखा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता
अवस्थेची परीक्षा उद्धवाला होती. त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि मग उद्धवाला समजलं की मी अज्ञानी आहे आणि खऱ्या ज्ञानी तर या गवळणी आहेत. आपला अहंकार असतो, मैं बड़ा मैं बड़ा मैं बड़ा मैं बड़ा, तेरे से कोई तो बड़ा होगा इस दुनिया में, तेरी माँ तो होगी, तुझा वडील तरी असेल. आणि खूप त्यांच्याशी चर्चा केली उद्धवाने आणि परत येऊन उद्धव भगवंताला सांगतात की हे भगवान, तुम्ही इतके दिवस माझ्या सानिध्यामध्ये असून तुम्ही मला शुद्ध ब्रह्मज्ञान का सांगितलं. पुन्हा तोच विषय आला. भगवान म्हणतात उद्धवा, अरे सांगण्याच्या योग्यतेचा तू झालाच नव्हतास आजपर्यंत, तू अजून अज्ञानीच होतास. आणि मग उद्धव सांगतो की हे प्रभू, जिज्ञासावत देही नाम सकंत वैभव श्रुती, मला सांगा की अंतःकरणामध्ये ज्ञानाची जिज्ञासा प्रगट होते केव्हा. तर त्यावेळेला भगवंतांनी सांगितलेले, उद्धवा, ज्ञानाची जिज्ञासा ज्ञानी भक्त भेटल्यावरच निर्माण होते. जरी भूक नसली तरी आवडीचा पदार्थ दिसल्यावर खाण्याची इच्छा होते. तसं ज्ञानाची भूक नसली तरी ज्ञानी महात्मा भेटल्यानंतर अवघड असणारं ज्ञान जीवाला प्राप्त करावं वाटतं आणि ज्ञानातून विवेक प्राप्त होतो, विवेकातून वैराग्य निर्माण होतं, वैराग्यातून मनुष्याच्या जीवनात त्याग घडतो आणि त्यागातून शांती प्राप्त होते आणि शांती प्राप्त झाल्यावर जीवाला मोक्ष मिळतो. तुम्ही जोपर्यंत अस्थिर आहात, जोपर्यंत तुमची भूमिका अस्थिर आहे, तुमचं मन विचल आहे, जोपर्यंत तुमची मनबुद्धी परमेश्वराच्या चरणाकडे गेलेली नाही, जो विषय अवधूतांनी नवयोगेश्वरांचा आणि यदुराजाचा जो संवाद आहे, तोच संवाद भगवान उद्धवाला सांगतात आणि तोच संवाद सुखदेव राजा परीक्षितीला सांगतात की पूर्वी यदु नावाचा राजा, ज्याच्यापासून यदुवंश निर्माण झाला, ही कथा बद्रिका आश्रमाच्या ठिकाणी घडली. यदु राजा साधना करण्यासाठी गेले. यदूला वैराग्य निर्माण झालेलं आहे. यदूने भरपूर प्रपंच केलेलं आहे, राज्य भोगलेले यदूने. आणि पुरुजित नावाच्या राजाला, आपल्या पुत्राला गादीवर बसून जीवनाचा आयुष्याचा काल काहीतरी आपला साधनेमध्ये घालावा म्हणून यदू राजा बद्रीनाथला गेला. बद्री म्हणजे बोर, बोरीच्या झाडाखाली परमेश्वराने विश्रांती घेतली म्हणून त्याला बद्रीनाथ म्हणतात. संस्कृत मध्ये बोराला बद्री असा शब्द. पर्वतावर आहे, तिथे यदुराजा गेलेला आहे आणि तिथे जाऊन यदुराजाला जिज्ञासा निर्माण झाली. अजून यदूला कळालेलं नाही ध्यान कसं करावं, साधना कशी करावी, तर भगवत प्राप्ती कशी करावी हे अजून यदूला समजलेलं नाही. अवधूतांना प्रश्न विचारतो आणि अवधूत त्याला उत्तर देतात. ती चर्चा आपण करणार आहोत, पण उद्याला आज ठीक 10 वाजलेली आहे. आता इथंच थांबूया. उद्यापासून बरोबर 7:45 ते 9:45 आणि 10 वाजेपर्यंत आरती सहित होऊन जाईल. आज पहिला दिवस आहे, प्रारंभ करायलाच उशीर झाला. आणि उद्याची कथा 7:45 ते 9:10. परवा दिवशी कथा दुपारच्या सत्रात होणार आहे, संध्याकाळी कीर्तन आणि शेवटच्या दिवशी संध्याकाळी. द्वादशीच्या दिवशी 10 तारखेला, हे आपलं 12 तारखेला, आज 10 आहे ना, 10ला म्हणजे उद्या 11ला संध्याकाळी 7:45 ते 9:10. आणि परवा दिवशी मात्र कथा दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे आणि संध्याकाळी कीर्तन आहे तिकडे. पुन्हा 13 तारखेला संध्याकाळी, 14 तारखेला संध्याकाळी असं आपलं कथेचं सत्र राहणार आहे. पहिल्या दिवशी तुम्ही बहुसंख्येने आलात. या आमच्या प्रेमीजनांनी सुंदर नियोजन केलेलं आहे. सहज बोलण्यातून यांची इच्छा मला भेटायला आली होती नामपूरला, जीवघाले महाराज
संवाद ऐकायचे. कधीतरी आम्हाला सांगा. आता म्हटलं कधीतरी म्हणू नका. मनुष्य जन्माचं काही खरं नाही. कधीतरी म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला आत्ताच वेळ देतो, तुम्ही ऐकून घ्या. ते म्हणले आता फार सुंदर नियोजन, कमी वेळेमध्ये. या लॉन्सवाल्यांचे आभार, सिस्टीमवाल्यांचे आभार. हे सगळ्यांनी निशुल्क सत्संगासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क न स्वीकारता आपल्याला एवढा पवित्र मंडप त्यांनी उपस्थित करून दिलाय. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. महादेवाचं मंदिर आहे इथे. भगवान शंकराच्या दरवाजामध्ये कथा आहे. बद्रीनाथच आहे. काय आहे? बद्रीनाथ. पण घराकडून निघताना लॉन्सवर चाललो म्हणायचं नाही. कुठे चाललो म्हणायचं? बद्रीनाथला चाललो असं म्हणायचं. आणि 5 दिवस हा भक्ती सुखाचा आनंद उपभोगायचा. उद्या ठीक 7:45 वाजता विसरू नका यायला. बऱ्याच ठिकाणाहून मंडळी आलेली आहेत. आज 100-125 किलोमीटरहून आमच्या राहुरीहून हे आमचे प्रेमीजन राहुरीहून आलेले आहेत. मोटरसायकल भरपूर आहेत. पण उद्या याच्यापेक्षा अधिक श्रोते येतील. दुरून दुरून लोक येतील. बऱ्याच ठिकाणाहून मंडळी येत आहेत. आमची नामपुरून महाराज आलेले आहेत. 100-125 किलोमीटरहून बरं का. तेजस महाराज 125 किलोमीटरहून आलेले आहेत. तर तुम्ही सर्वजण उद्यापासून वेळेमध्ये येत जा. 7:45 वाजता कथा सुरू होईल आणि 9:45ला समाप्त होईल. 10 वाजता आरती पसायदाना सहित होईल. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि उद्यापासून ठरलेल्या वेळेला सगळ्यांनी एकत्र येऊया. उद्या ठीक 7:45 वाजता आपण भेटूया. पुंडलिका वरदे हरे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री शुभमोने किंवा तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुत जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. आपल्याला संतांचा समागम घडू राहिलेला आहे. आपल्या मानच्या जन्माचं पुण्य आहे. त्यातलं त्यात नानाची कथा म्हणजे पर्वणी आहे. नानाचे शब्द जसे तुकोबरायने म्हणावा आणि ज्ञानोबरायने तुकून घ्यावा मोती, जसे एक एक मोती मोजून घ्यावा तसे नानांचे शब्द अतिशय मोजून घेण्यासारखे आहे. तुकोबराय म्हणतात थोडे पण निरे, हंडाभर ताक पेल्यापेक्षा 1 कपभर निरं दूध घ्यायचं. तशी नानाची कथा आहे. अत्यंत सुंदर आहे. त्यातलं त्यात जसं शुकमुनी परीक्षिती राजाला सांगितलं तसं आपल्याला
नाना शुकुमुनीसारखे आहे. शक्यतो भागवतकार ब्रह्मचारी असावा. ज्ञानोबराय म्हणतात मनाशी मारू न करता, इंद्रियाशी दुःख न देता श्रवणा म्हणजे आयताच मोक्ष आहे. नाना म्हणे बद्रीनाथाची कथा मी इडे सांगतो. आमचे शिवाभाऊ म्हणे माझा मंगल कार्यालय फुकट. सगळी गोष्ट ही अत्यंत चांगली आहे. ही